तिसरी घंटा या संस्थेच्या सेक्स ऑन व्हील या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावत खुली राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या कोकण चषकाचं मानकरी ठरले आहे। सर्वोत्कृष्ट एकांकिकेमध्ये द्वितीय क्रमांक चिनाब से रावी, तृतीय क्रमांक गुड बाय किस या एकांकिकेने पटकावला। उत्तेजनार्थ म्हणून जापसाल आणि खेळ मांडला यांची निवड करण्यात आली। आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने कोकण कला अकादमी, संस्कार आणि शारदा एज्युकेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण चषक 2025 या खुली राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी आणि पारितोषिक वितरण सोहळा बुधवारी डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये पार पडला। आमदार केळकर, ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर प्राचार्य प्रदीप ढवळ, माजी उपमहापौर सुभाष काळे, अंतिम फेरीचे परीक्षक ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले, अभिनेत्री सुप्रिया विनोद आणि ज्येष्ठ साहित्यिक अशोक बागवे, शीतल तळपदे यांच्यासह प्राथमिक फेरीचे परीक्षक मकरंद पाध्ये, राजेश भोसले, स्पर्धेचे संयोजक प्राचार्य मंदार टिल्लू, सतीश आगाशे, विजय चावरे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले। ठाणे महानगरपालिकेच्या सौ मीनाताई ठाकरे परिचर्या संस्थेतून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या सर्व नर्सेस त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीतही समर्पण भाव कायम ठेवून काम करतील याविषयी मला पूर्णपणे खात्री आहे, असं प्रतिपादन ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी संस्थेच्या शपथग्रहण व गुणगौरव समारंभामध्ये केले। सौ मीनाताई ठाकरे परिचर्या संस्थेच्या प्रथम वर्षीय बॅचचा शपथग्रहण कार्यक्रम आणि यशस्वी विद्यार्थिनीचा गुणगौरव समारंभ सोमवारी डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये पार पडला। या प्रसंगी या कार्यक्रमाचे अतिशय काटेकोर आणि नेटके आयोजन केल्याबद्दल सर्वप्रथम आयुक्त राव यांनी सर्व विद्यार्थिनी आणि त्यांचे शिक्षक तसेच त्यांचं कौतुक केलं। तसेच हीच अचूकता असून त्यांनी आपल्या कामामध्ये देखील ठेवावी। पुढील प्रवासामध्ये त्यांना मन विचलित करणाऱ्या प्रसंगांना सामोरं जावं लागेल, पण त्यावेळी त्यांनी समर्पण भाव कायम ठेवून काम करावे। आज त्यांनी घेतलेली शपथ आणि म्हटलेले समर्पण गीत त्यांना कायम प्रेरणा देत राहील। ही शपथ त्यांनी मानवतेच्या सेवेच्या पथावरून कधीही विचलित होऊ देणार नाही, असा विश्वास राव यांनी व्यक्त केला आहे। मुलींना या नर्सिंग व्यवसायात पाठवण्याचा निर्णय घेणाऱ्या पालकांसाठी आजचा दिवस गौरवशाली असल्याचंही आयुक्त राव यांनी म्हटलं आहे। या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त उमेश बिरारी, SNS रुचा साळगावकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर चेतना नितील, राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर राकेश बारोट, प्राचार्य प्राचीधारक डॉक्टर स्वप्नील कदम, भारती देशपांडे यांच्यासह माजी अधिष्ठाता डॉक्टर संध्या खडसे इत्यादी मान्यवर येथे उपस्थित होते। तर ध्रुवी देसाई विद्यार्थिनी, कैलासवासी इंदुबाई रामरावे जपे उत्कृष्ट विद्यार्थिनी पारितोषिकीची मानकरी ठरली। तर प्राजक्ता कोंगरे ही विद्यार्थिनी, कैलासवासी सुलोचना रामचंद्र अय्यर सुवर्ण पदकाची मानकरी ठरली आहे। त्यांना महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते गौरवण्यात आले।